इयत्ता 7वीचा निरोप समारंभ। आजचा दिवस थोडा आनंदाचा, थोडा दुःखाचा। आज आम्ही या शाळेचा निरोप घेणार आहोत म्हणून दुःख व नवीन शाळेत जाणार आहोत म्हणून आनंद। आजच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित झालाय म्हणून मी तुमचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या आमच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री मुख्याध्यापक अजबसिंग पाटील सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। आता देवेंद्रने ते सूचना मांडली त्या सर्वांना मी अनुमोदन देते। या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण माँ सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने करूया। फोटो चांगला त्याचं लक्ष कुठे आहे? विचारतोय ना कोण काढतोय तयार कोण गाडीवाले अरे मुलं पण आहे ना 2-4 फोटो काढणार आहे बटन लावतो तर कृष्ण फोटो घेतला का? हां ठीक आहे जाऊ इकडे दाखवतो।
धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. शाळा म्हणजे विद्याचे माहेरघर आहे. या मंदिरातील शिक्षकांना, या छोट्या बालमित्रांना, या परिसराला सोडून जाताना मन दुःखी होत आहे. अशा या गुणी गुरुजनांचे स्वागत आता आम्ही करणार आहोत. आम्हा सर्वांचे आवडते, विद्यार्थी प्रिय, आमच्या सोबत क्रिकेट खेळणारे, त्यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून शैक्षणिक साहित्य घेऊन ते आम्हाला देणारे, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अजबसिंग पाटील सर यांचे स्वागत सोनवणे कृष्णा हितेश कोळी यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. शांतप्रिय असणारे, सर्वांशी प्रेमाने बोलणारे, मनमिळावू स्वभावाचे श्री सुनील पाटील सर यांचे स्वागत कृष्णा भोई आणि मी स्वतः करणार आहोत. आमच्यासाठी सुंदर हस्ताक्षरात खूप छान फलक लेखन करणाऱ्या, शाळेत आल्यावर प्रथम फुलझाडांची काळजी घेणाऱ्या, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगणाऱ्या, शिस्तप्रिय अशा मनीषा गायकवाड मॅडमांचे स्वागत सृष्टी नेहा यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पुढे बघा आता. शांत बसा रे. परसबागेत रमणाऱ्या, सहलीत मध्येच कॉमेडी करून हसवणाऱ्या, मिळणाऱ्या, सदैव हसमुख असणाऱ्या निलिमा नारखेडे मॅडमांचे स्वागत गायत्री वैष्णवी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. MTS स्कॉलरशिप नवोदय खूप छान शिकवणाऱ्या, विद्यार्थी प्रिय अशा स्मिता पाटील मॅडमांचे स्वागत मानसी ऐश्वर्या यांनी करावे.
मॅडम आमच्याशी तर काही जास्त बोलत नाही, पण त्या छान हसतात. त्या हसल्या की आम्हालाही छान हसतो. अशा सीमा वाघ मॅडमांचे स्वागत दिशा दिव्या यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. इतरांना अबोल वाटणारे पण आमच्याशी खूप बोलणारे, आमच्याच मध्ये खेळणारे, आमच्याकडून पाडेपाठ करून घेणारे, आमच्यावर लहान भावंडांप्रमाणे प्रेम करणारे आमचे आवडते शुभम सर यांचे स्वागत रुद्रप्रताप सौरव भावेश यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या वर्ग शिक्षिका वाल्ले मॅडम यांचे स्वागत चंचल व दीप्ती यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. बालवाटिकेच्या दीपाली मॅडमांचे स्वागत नेहा यांनी करावे. बालवाटिकेच्या भाग्यश्री मॅडमांचे स्वागत सृष्टी करेल. या गुरुजनांनी आम्हाला आमच्या चुका पोटात घालून योग्य दिशा दाखवली. तुमचे मार्गदर्शक आम्हाला आयुष्यभर आठवत राहील. आता ज्या विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करायचे असेल त्यांनी ते करावे. बाकीच्यांनी शांत बसावे. हाताच्याकडे यायला सगळ्यांनी हाताच्याकडे यायला या. अजिबात बोलू नका आणि यांच्याविषयी मनोगत व्यक्त करायला. आज जो बोलतोय ना लवकर बोला. आता मनोगत व्यक्त करायला बाकीच्या मुलांबद्दल व्यक्त करायला. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून आडोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून आडोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षांपूर्वी माझ्या शाळेत आगमन झाले होते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर सुंदर मडके बनतो, त्याचप्रमाणे आम्हाला शाळेतील सर्व शिक्षकांनी घडवले. त्यांनी आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांनी आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आमचा दंगा आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. धर्म, सहभाग, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता, अनेक गोष्टी आम्ही इथे शिकलो आहे. निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलाचा. आठवणी गर्दी जणू क्षण हा विरहांचा, आठवणी गर्दी जणू क्षण हा विरहांचा. धन्यवाद. हा नाही फाटस वगैरे वाचून दाखवलं. हा वाचून टाकायचं. संचलन.
मुलांमध्ये कोण आहे? नितेश? कृष्णा? रुद्र खरे शाळेतील दिवस बनले जवळ घे माईक माईक जवळ घे जवळ घे तोंडाजवळ घे. शाळेतील दिवस बनले मन मात्र रडत होते. आठवणीचे फुले घेऊन जाऊ नाही तसं धरायचं असतो तो माईक. पुढे जाऊ आनंदाने. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझा प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चंचल आहे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. आजचा हा निरोप समारंभ आपल्या आयुष्यातील एक भावनिक क्षण आहे. शाळेतील दिवस आयुष्यातील एक सुवर्ण क्षण आहे. येथे आपण खेळ पुस्तकांचे धडे शिकलो नाही तर आयुष्य जगण्याचे धडे शिकलो. निरोप म्हणजे शेवट नाही, एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शक, मैत्रिणीसोबतच्या आनंदाच्या स्पर्धा, सहली, आठवणी हे सर्व कायम माझ्या मनात राहतील. चला तर आत्मविश्वासाने मेहनतीने पुढे जाऊया आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करूया. धन्यवाद. देवेंद्र जाणते थांबणार आहे सगळ्यांचं आहे ना. त्या कागदावर देईल सगळ्यांनी. निरोप घेता तुमचं हृदय दाटले, निरोप घेता तुमचे हृदय दाटले. स्नेहबंधनाचे आपुलकीने मनात साठले, स्नेहबंधनाचे आपुलकीने मनात साठले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मानसी संदीप पाटील आहे. आज आमचा निरोप समारंभ या भावूक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मी ही भावनिक झाली आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी मी घेऊन बाहेर पडणार आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनातला महत्त्वाचा भाग असणार आहे. ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे. मी या शाळेत खूप काही शिकले आहे. या शाळेच्या मैदानात मी अनेक खेळ खेळले आहे. या शाळेत मला अनेक मैत्रिणी मिळाल्या. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे. भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांचे आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांचे ज्ञान खूप मौल्यवान आहे. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. शाळेने आमच्यातील चांगल्या गुणांचा शोध घेतला. या शाळेतील सर्व शिक्षकांनी चांगली शिकवण दिली. त्यांचे आम्ही सदैव अनुसरण करू. भविष्यात वाटचाल शैक्षणिक वाटचाल आम्ही करू. शेवटी जाता एवढं सांगेल. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दीप्ती किशोर नवरे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसतं निरोप दिल्याने नाते तुटत नाही. शाळा म्हणजे फक्त इमारत नाही तर ती आमची आठवणी दुनिया आहे. ती आमच्या आठवणीची दुनिया आहे. पहिली वही, पहिली मैत्रीण, जाणून शिक्षक वर्ग, यशाचा आनंद आणि उपयोग, शिकवलेले धडे हे सगळे या शाळेने दिले. धन्यवाद. मुलांमध्ये कोण आहे? सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नेहा. आज आपण सर्वजण येथे निरोप समारंभासाठी एकत्रित जमलो आहोत. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप भावूक व हळवा आहे. या शाळेने आम्हाला घडवले. येथील शिक्षकांनी आम्हाला शिक्षणासोबत चांगले संस्कार व मार्गदर्शन दिले. येथील शिक्षकांनी आम्हाला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. आम्ही जिथे जाऊ तेथे या शाळेचे नाव उज्ज्वल करू. ह्या शाळेचे सर्वांचे खूप खूप आभार. Hello teacher, hello student and my friend. My name is Sushti in 7th class. आज आपल्या शाळेत
शेवटचा दिवस आहे. मित्रांनो, जेव्हा मी या शाळेत पहिल्यांदा आली होती तेव्हा मला या शाळेत खूप बोर व्हायचं, पण जेव्हा टीचरांनी आम्हाला शिकवलं, लहानपणापासून खूप छान खेळवलं, शिकवलं, वेगवेगळे स्पर्धा केल्या, त्याच्यात खूप मजा पण आली आणि खूप मस्ती पण केली. मग ते दिवस इतक्या लवकर निघाले तर आज कळालं की आपल्या या शाळेत शेवटचा दिवस आहे. आज डोळ्यात पाणी आलं की आपली शाळा, आवडती शाळा आपण आज सोडून चाललो. आम्ही या शाळेला खूप मिस करू. ते म्हणतात ना की गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. रुद्र पूछ. नमस्कार, माझं नाव दिशा किशोर नवरे. मी आता 7वीची विद्यार्थी. आजचा क्षण आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडं पाणीही आहे. आजचा सण आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडं पाणीही आहे. तुमच्यासोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. तुमची मेहनत, हसतमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. आपल्या पुढचा प्रवास आनंद आणि यशाने भरलेला असो, ही शुभेच्छा. तुमची योगदान अमूल्य आहे आणि तुमची आठवण नेहमी राहील. आम्ही तुम्हाला खूप मिस करू. धन्यवाद. वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेला विचार बळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. मित्रांनो, आज या क्षणी माझ्या मनाची जी अवस्था झाली आहे ती सर्वांच्या मनाची झालेली आहे. या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा माझ्या पालकांच्या आधाराने मी इथे आलो, पण इथल्या सर्वच गुरुजनांनी आम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले व चांगले शिकवले. धन्यवाद. प्रत्येकाने बोलायचंय, काही बोला, प्रत्येकाला बोलायचं. शाळा कशी आहे, शाळाबद्दल काय आहे, एकेकाने असं बोलायचं. उठा बेटा. चल तू ये. आणि नंतर थोडी चान्स मिळणार आहे बेटा नंतर तुम्हाला. आता याच्या पुढे बोलता नाही येणार तुम्हाला. काय ही शेवटची वेळ आहे. बोलला का नाही मी शाळेमध्ये आली नाही. आहे का? आता त्यात काय काय झालं, उठ वैष्णवी. ठीक, उठ उठ. ये परत बाग तयार केली. कोण बाकी अजून गायत्री? सांगायचं ना आपल्या इथे काय काय आहे. जा ना थोडंसं बोल ना. माझ्या शाळेत दिव्या. लॅब दिसेल का, लॉब तुम्ही दिसेल जर का? बोलले नाही तर मी आता काय करेन, या सगळ्या याच्या मुली आल्या ना, एवढ्या डेअरिंगने बोलताय ना, यांच्या सगळ्या बांगड्या काढेल आणि तुम्हाला भरून देईल. आणि यांच्या काढीने ना आम्ही भरून देऊ. हिरवी झाडे बागेत राहतात, हिरवी झाडे बागेत राहतात, तसेच तुमच्यासारखे शिक्षक फक्त मनात राहतात. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी रवींद्र कोळी. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. आम्ही आज या शाळेला निरोप देत आहेत. निरोप म्हणजे शेवट नाही, तो नवा सुरुवातीचा एक टप्पा आहे. आपली मैत्री अशीच राहू ही मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. पुढचं कोण आहे? देवेंद्र, हितेश. प्रत्येकाला तुझं नाव सांग, इथे येऊन प्रत्येकाला यावं लागेल. नाही तर जे मनाचं असेल ते. मी आधी आलो तर मी कोणाला ओळखत नाही होतो, पण इथे आल्यावर सरांनी मला लाडाने जवळ घेतलं, मला शिकवलं, मला नवीन मार्गदर्शन दिले. अशा सरांचा मी नेहमी ऋणी राहीन. सरांनी आमच्यासाठी जे मागितले आम्हाला ते दिले. बॅट दिली, बॉल दिला, आमच्यासाठी लॅब आणली. आता आम्ही ते सर्व सोडून जाणार आहोत. आता तुम्हा सर्वांना शिकायला कम्प्युटर लॅब येणार आहे. माझे असे मनोगत आहे की तुम्ही सर्वांनी शिकून मोठे व्हावे. धन्यवाद. आम्हाला आमच्या मॅडमांनी पण खूप शिकवलं. आम्हाला आमच्या मॅडमांची खूप आठवण येते. असं वाटायचं की मॅडमा जायला नको होत्या, मॅडमा इथे थांबायला पाहिजे होत्या. मॅडम या सत्काराचे खरे हकदार आमच्या अलका पाटील मॅडम आहेत. मनाने सांगितलं, त्याने पण छान सांगितलं. मस्त सांगितलं. ये ना पुढे. चल भावेश. भावेश उठ. देवेंद्र. उठ. चला ना रे.
लक्ष आहे तुमच्याकडे. चला चला कृष्णा चल चल रे ये इथून तुझं झालं का हा ये चल उठ. चल सौरभ चल उठ. तुला जे जे आठवतं एखादी घटना प्रसंग शेवटच्या दिवशी ते रिकामा मला हे येत नव्हतं, माझं अक्षर खराब होतं, मला हे येत नव्हतं, मला मॅडमने ते केलं, मॅडमने हे जे शिकवलं. बोलले ते. हा. त्यासाठी आम्ही शिक्षक बोलली जेव्हा प्रेमाने सांगितलं जे आठवलं ते सांगितलं. तू नाव सांग पहिले. माझे नाव सौरव. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी बोल. येतं की नाही? आणि बोलायचं मग आपण माझी शाळा माझे शिक्षक बोल. नेमकं आपल्याकडे हा जो उपक्रम आहे ना हा पहिल्यांदा झाला निरोप समारंभ या शाळेत आणि जीवन करते शाळा पण हा ते केलेलं नव्हतं. म्हणजे तुमच्यापासून प्रेरणा घेतली. नवीन आलेले माझे नाव सौरव. मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी. मी पहिलीत आलो तेव्हा रडत आलो आणि आता मला वाटतं की शाळा सोडून जायला नको. एक वाक्य बोललं तरी बरं. माझे नाव हितेश आहे. मी पहिलीत आलो तेव्हा मला वाचता येत नव्हतं, पण मला अलका पाटील मॅडमांनी वाचायला शिकवलं. धन्यवाद. माझे नाव कृष्णा समाधान सोनवणे. जेव्हा मी पहिलीत आलो, पहिलीनंतर जेव्हा 6वीत गेलो तेव्हा कैलास पाटील सरांनी आम्हाला कॉक फुटला असेल तर कॉक जोडणं शिकवलं, इत्यादी काम नड्या आतरणे सगळं शिकवलं. त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे आणि त्यांची आठवण आम्हाला आता पण येते. धन्यवाद. चलो रोई चल घे. तुझं नाव सांग फक्त चल. जसं इथं असं. कोण बोलला कृष्णा आणि भावेश राहिले. कृष्णा आणि भावेश. मॅडम आल्या होत्या आमच्याकडे. सो मॅडम तिथे कॅम्पमध्ये जाऊन मॅडम तुला तिथे सांगणार. चल ये तुझं नाव सांग पहिले. तुझं नाव सांग. झाले भाई उठतो पण त्याच्या मागे जा आणि जाणते तो जाऊन उभा राहिला. माझं नाव कृष्णा चेतन भोई. मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी. आमच्या शाळेत शिव मॅडम आल्या होत्या तर त्या वर्गात होता ना मी, तर आमच्यावाल्या मॅडम मला बोलले होते. धन्यवाद. माझे नाव भावेश आहे. मी जेव्हा पहिलीत आलो तेव्हा मला वाचता लिहिता यायचं नाही, तेव्हा मला अलका पाटील मॅडमांनी वाचायला लिहायला शिकवलं. आता शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करायचे. शुभम दादा. नाही तुम्ही घ्याल घे देवेंद्र. देवेंद्र ऐकेल नाही का तू? चल वर्गात. नमस्कार. आता परत येऊ का? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय माल्हे मॅडम, सुनील पाटील सर आणि सन्माननीय व्यासपीठ. बघा, एक गोष्ट सांगते. एक असतं येडं आणि एक असतं शहाणं.
एक असतं येडं आणि एक असतं शहाणं. दोघं बी गेले शेतामध्ये. शहाण्याच्या हातात होतं धारधार विळं. शहाण्याच्या हातात होतं धारधार विळं. शहाण्याच्या हातातलं पाहून ते विळं घेऊन आलं येडं. दोघांच्या हातात विळा. येडं ते येडं. शहाणं आपलं दाखवण्यासाठी समोर आलं, पण त्याच्यावर येड्यानं उगारलंय विळं. तो उगारलेला विळा पाहून शहाणं लागलं पळायला. शहाणं लागलं पळायला. येडं ते येडं. ते पण लागलं शहाण्याच्या मागे. पळत पळत शहाणं शेतामध्ये घुसलं आणि जाता जाता त्याचे जे पॅन्ट शर्ट सगळं ते काट्या कुपाट्यातून जेव्हा पळत होतं त्यावेळेला ते फाटलं. त्याच्या मागे पळत होतं येडं. येडं ते जेव्हा पळायला लागलं त्यावेळेला त्याने उगारलं होतं विळं आणि शहाणं मागं बघून पळत होतं पुढं. एक आलं खड्डं, शहाणं गेलं पडून. शहाणं गेलं पडून. त्याचं लक्ष सगळं येड्याकडे. येडं हळूच त्याच्या मागे आलं आणि म्हणतो कसा, शिवलं का नाही? शहाणं म्हणतं, बाबा शिवल्यासाठीच इतक्या लांब का बरं पळवलं? तिथं शिवून घेतलं असतं. पण ते येडं ते. प्रश्न असा आहे, आपण सगळे शहाणे आहोत, पण आपल्या मागे येड्याच्या रूपामध्ये येते बेरोजगारी, येड्याच्या रूपात येते महागाई, बरोबर ना? आणि आपल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला आयुष्य जगत असताना खूप साऱ्या फेस कराव्या लागणार आहेत. आणि ह्या फेस करण्यासाठी, या सर्व गोष्टी फेस करण्यासाठी आपल्या इयत्ता 7वीच्या मुलांनाच नाही तर सर्व मुलांना देव खूप मोठी शक्ती देव. तुम्हाला आयुष्यभरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासायला नको. हेल्दी खा, हेल्दी राहा आणि हेल्दी वागा. दुसरी गोष्ट सांगते, MBA करण्यासाठी वर्गामध्ये 50-50 लोक होते. वर्ग तुकडी. MBA करण्यासाठी 30-40 लोकांची तुकडी असते, पण जरा जास्त होते. MBA म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग करताना शिक्षकाने काय केलं, 50 रामायणाच्या प्रती प्रत्येक मुलाला दिल्या. जा आणि ह्या विकून या. रामायणाच्या पुस्तकाच्या प्रती. वर्गात एक बोबडा मुलगा होता. कसा मुलगा होता? मग बोबडा मुलगा होता आणि यांच्या चालल्या, ही गेली विकायला. हिने काय केलं, आपल्या नातेवाईकांमध्येच 10-15 विकून टाकल्या आणि आली. ती गेली, तिने पण शेजारी पाजारी विकल्या आणि आली. ती गेली, तिने दुसऱ्या गावाला पाठवून दिल्या बाकीच्या नातेवाईकांकडे. ती पण आली, त्याने पण तसंच केलं. त्याने पण बाकीच्यांनी नातेवाईकांमध्ये विकल्या, बाकीच्यांनी शेजारी पाजारी विकल्या, काही जण बाजारात जाऊन विकल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा सभा भरली, वर्गामध्ये आले सगळेच जण. सरांनी विचारलं, का रे भो, तू किती प्रती विकल्या? याने 10 सांगितलं, त्याने 15 सांगितलं, हिने 10-15 सांगितल्या. बोबड्याला विचारलं, का रे भो, तू किती प्रती विकल्या? बोबडा तो बोबडा. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी तर चांगला बोलतो, माझ्या तर 10-15च विकल्या गेल्या. बोबडा काय सांगतो, माझ्या 50च्या 50 विकल्या गेल्या. सगळेजण आश्चर्यचकित झाले की कसं काय 50 विकल्या गेल्या बा? तो म्हटला, मी प्रत्येक दाराची बेल वाजवली. दरवाजा ठोठतो ना आपण तसं. प्रत्येक दरवाजा ठोठवला आणि त्यांना असं म्हटलं, ही प्रत आहे, ही विकत घेता का वाचायला बसू? काय सांगितलं?
ही विकत घेता का वाचायला बसू? मग तो समोरचा काय म्हणेल, बोबड्याचं कोण वाचन ऐकेल? दे बो, विकतच दे. प्रश्न असा आहे की आपण आपलं मार्केटिंग किंवा आपली वस्तू कशी दुसऱ्यांना विकली जाईल असे आपल्यामध्ये काय आले पाहिजे? गट्स आले पाहिजे. असं तयार व्हा, आयुष्यामध्ये असे तयार व्हा की आपल्या गोष्टी विकल्या जातील. कळतंय? खूप छान चेहरे आहेत तुमचे आज, म्हणजे आजच नाही नेहमीच असतात. आणि दादा माझ्या एक लक्षात आलं, मी चिंचपुऱ्याला होती ना त्यावेळेला मुलांकडे पैसा नव्हता त्या, पण त्या मानाने यांच्याकडे भरपूर पैसा असतो. 20-20, 30-30 रुपये ते लगेच खर्च करतात. म्हणजे खर्च करण्यापेक्षा मी काटकसरीने जगा, अगदी कंजूषपणाने जगा असं नाही म्हणत, पण जिथे योग्य आहे तिथे स्वतःचं पैसा खर्च करायचा, बाकीची बचत करा. आयुष्यामध्ये त्या बचतीचा खूप मोठा फायदा होतो. लागून राहा. आमचा विश्वासघात केला तरी चालेल, पण तुमचा स्वतःचा आणि आईवडिलांचा विश्वासघात करू नका. खूप चांगलं वागा, जीवनामध्ये खूप यशस्वी व्हा, यशवंत व्हा आणि कीर्तिवंत व्हा. धन्यवाद. नाही रे, याल तर पाहिजे. सर पण बोलतील ना रे. वा बोलणारच आहे. आई वाक्य तरी बोलणार आहे. वा आज काही मी भाषण करण्यासाठी उभी नाही आहे, फक्त आपण साधं नॉर्मल बोलू. आज मला तुम्ही चांगले आठवतात, जेव्हा पहिली तुम्ही आले होते ना, अगदी आता हे अंगणवाडीचे कसे, आपले बालवाडीचे कसे, तसे होते तुम्ही. ते मुलं बघा, असं समजा की तुम्ही तसेच होते. आणि आज पहा तुम्ही कसे, म्हणजे काय बदल झाला तुमच्यामध्ये? राहणीमान बदललं, व्यवस्थित राहायला लागले, तुम्हाला वाचन लेखन सगळंच आलं. मला देवेंद्र आठवतो, एकदा डाएटचे लोक आले होते आपल्याकडे. प्रत्येक वर्ग, मला वाटतं प्रत्येक वर्गाचा एक ऑब्झर्व करायला पाठ. पुरा देवेंद्राने एकट्याने वर्ग कव्हर केला होता की नाही? आठवतं का? दादा होते आणि त्याच्या वर्गामध्ये तुमच्या मॅडम नव्हत्या वाटतं तेव्हा, या वर्गात नाही, त्या शेवटच्या वर्गात. शेवटी तुमचा पहिलीचा वर्ग होता. तुम्हाला या आठवणी मोठ्या झाल्या नक्कीच आठवेल. जेव्हा तुम्ही 15 वर्षांनी 10 वर्षांनी या, हा माझा पहिलीचा वर्ग होता, या वर्गात मी बसायचो. तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष काहीतरी बसले, नंतर इकडे बसले, इथून मग वरती गेले. वरती आपण 2-3 वर्ग फिरलो तिथे, बरोबर आहे ना? कधी समोर बसलो, तिकडे बसलो, नंतर तिकडे बसलो. पहा, शिक्षक सगळ्यांना सारखं शिकवतात, सगळ्यांना सारखं शिकवतात. असं आहे का की मी चंचलला शिकवलं, हिला शिकवलं नाही, असं आहे का? आता मी बोलते, सगळ्यांशी बोलते, असं काही वेगळं असतं का? नाही. पण तुम्ही किती घ्यायचं हे तुमच्यावर असतं. तुम्ही अभ्यास ज्ञान किती घ्यायचं, प्रयत्न किती करायचे, ते प्रयत्न तुमच्यावर अवलंबून असतात. आता समजा एखादा दगड आहे, तो तिथेच पडलाय, त्याच्यावर ऊन वारा पाऊस पडून 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 तो झिजून जातो, पण त्यात काही परिणाम होत नाही, त्याची माती होऊन जाते शेवटी. पण एखादा दगड असतो, त्याला तो मूर्तिकार, त्याला मूर्ती बनवायची, त्याला तो चिन्हे हातोड्याने हे करतो, आकार देतो, मूर्ती तयार होते. पण मग ती मूर्ती, त्या दगडाला ते घाव सोसावे लागतात, त्याला त्रास सहन करावा लागतो की नाही? चिन्हे हातोड्याने त्याचा त्रास सहन करतो, आणि तो त्रास सहन केल्यानंतर त्याची मूर्ती बनते. आणि त्या मूर्तीला आपण सगळेजण नमस्कार करतो. देवळात असेल तर नमस्कार करतो, त्याचा पुतळा असेल तर त्याचं पण पूजा केली जाते की नाही? म्हणजेच काय, थोडक्यात काय, तुम्हाला त्या खाली पडलेल्या दगडासारखं व्हायचं आहे का मूर्तीसारखं व्हायचं हे तुम्ही ठरवायचं. कोणासारखं व्हायचं? हां, म्हणजे याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग तुम्ही अभ्यास केला पाहिजे, खूप प्रयत्न केले पाहिजे, खूप मेहनत केली पाहिजे, की तुमचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही खूप प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने
तेल सुद्धा गळतं बा त्या वाळूमधून असं म्हटलं जातं. ती म्हण आहे. प्रत्यक्षात वाळू जर खूप रगडली तरी तेल गळत नाही. पण खूप प्रयत्न केले आपण, खूप प्रयत्न केले तर यश आपल्याला नक्कीच मिळेल. म्हणून तुम्ही खूप मोठे व्हा, यशवंत व्हा. तसे तर कडोलीचे मुलं गुणीचे, म्हणजे तुमची बॅच पण चांगली होती, फक्त थोडे थोडे भांडणं सोडले तर. म्हणून असं वाटायचं की मोठे वर्ग खूप त्रास सांभाळायला कठीण असतात. बरोबर आहे ना? म्हणून कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा, आईवडिलांचं नाव कमवा आणि असं काहीतरी बना की तुमचा सुद्धा मला अभिमान वाटला पाहिजे, आमच्या शाळेला, आपल्या शाळेला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि व्यसनांपासून मोठं झाल्यावर व्यसनांपासून पण दूर राहायचं. नाही तर चल रे बो, मग आपण फिरून येऊ, चक्कर मारून येऊ, कोणी काही म्हटलं तर त्यापासून लांब राहायचं. आणि ऐश्वर्या पैस कधी आणते? हा, हात बांधा सगळेजण. आता शुभम सर बोलताय. या, एकदम शांतता. आता 10 मिनिटं फक्त कोणी हालचाल करायची नाही. हात बांधा. आला तर त्याला इथूनच काहीतरी मारून फेकेल मी. हॅलो, मी पहिल्यांदा जेव्हा शाळेत आलो तेव्हा फक्त शुभम होतो. त्याच्यानंतर शुभम सर जो कोणी गेला असेल तो याच बॅचने केला. पहिल्यांदा 6वीपासून 7वीपर्यंत पूर्ण 2 वर्ष याच बॅचला शिकवलं. मला बऱ्याच जणांनी शिकवलं की MDM कसं भरायचं, हजेरी कशी भरायची, पण वर्गात शिकवायचं कसं, वर्गात उभं राहायचं कसं हे आपणच शिकवलं. लोक म्हणतात की मी शिक्षक आहे, पण ॲक्च्युली माझा कोण शिक्षक असेल तर तुम्ही. असंच पुढे जा. काही अडचण असेल केव्हाही इथे या. वाल्ले मॅडम आहेत, मी आहे, मोठे सर आहेत, इतर सर्व शिक्षक आहे. आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. इतक्या दिवसात हे बा, खरं म्हणजे ही तुमची देण आहे. इतक्या दिवसातून ते एवढे माझ्या समोर बोलले. हात बांधा सगळेजण. हा, तुमचं झालं का? मी करू का सुरुवात? आजच्या या आपल्या निरोप समारंभ पहिल्यांदाच या शाळेत घडणाऱ्या ह्या उपक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या ज्येष्ठ शिक्षिका वाले मॅडम, सुनील दादा, शुभम दादा, निलिमा मॅडम, सीमा मॅडम, स्मिता मॅडम, आपल्या गायकवाड ताई, जयश्री आणि दीपाली ताई आणि विद्यार्थी मित्रांनो, अशी पाखरे येती स्मृती ठेवून जाते आणि अचानक उडून जाते. अशी तुम्ही छोटी छोटी पाखरं 7 वर्षापूर्वी इथे आलात. मला आठवतं मानसीला काही ॲडमिशनसाठी काहीतरी 1-1.5 महिना पूर्ण पडत होता. तिचे आजोबा घेऊन आले. अशीच एकदम अशी छोटीशी क्यूट होती. मी तिला तिथूनच खांद्यावर घेतलं, वर्गात गेलो. शुभम सरांना, आपल्या स्वप्नील सरांना बोलवलं. तिला काही दिवस ॲडमिशनसाठी अपूर्ण पडतायत, पण चंचल होती एकदम. म्हटलं काही होईल का? एकच ॲडमिशन केलं होतं आम्ही मॅडम, एकच हिचं.
असे काही काही आता मगाशी याचा देवेंद्रचा किस्सा मॅडमने सांगितला. देवेंद्र आला पहिले आपलं कैलास दादा सारखंच त्याचं बी 8-15 दिवस महिनाभर असंच इथं आला. मुझे मेरी स्कूल में जाना है, मुझे मेरी स्कूल में जाना है, रडायचं. मुझे मेरी स्कूल में जाना है. जो कोट बीट घालून यायचा, पॅन्ट बीट एकदम जॅकेट बिकेट घालून इथे यायचा पहिलीच, मुझे मेरी स्कूल में जाना है. एकच वाक्य. त्याला मी इथे धरून बसायचो. ये स्कूल में क्या कम है, तू स्कूल में से आई, ये स्कूल नहीं, मुझे या अच्छा नहीं लगता. मग मी त्याला सांगायचं, ये देख ये मैडम इतनी अच्छी साड़ी, ये अच्छा बोलती है, अच्छा पढ़ाती है, हाँ? इससे ज़्यादा स्मार्ट है क्या तेरी मॅडम. मी त्याला असं विचारायचो. मग त्याला विचारायचं, मेरा अगदी छोटा होता, एकदम छोटा, पहिलीत होता. याच्या आपलं कुणाल असं. मग हळूहळू हळूहळू इतका डेव्हलप झाला की एकदा इथे डाएटची टीम आली सुरुवातीला. तर डाएटच्या टीमने सगळ्या शाळा एकदम टेन्शनमध्ये, फुल टेन्शनमध्ये आमच्याकडे आले. नेमके त्याच्या मॅडम रजेवर. मग पहिलीच मग इथे सुरू झाला परिपाठापासून. त्या दिवशी परिपाठापासून तर शाळा सुटेपर्यंत असा डाएटचा काहीतरी उपक्रम होता. देवेंद्रने माईक हातात घेतला. कोणालाच बोलायची वेळ आली नाही. जो त्याने परिपाठ गाजवला त्याच्यानंतर त्याच्या डाएटच्या ज्या प्रमुख होत्या त्या टीमच्या, ते म्हटले की मला सर सांगा म्हणे मला कोणता वर्ग द्यायचा. म्हटलं चला आता एक मॅडम रजेवर आहेत, आपण त्या वर्गावर 2 जण जाऊ. जो तो ज्याच्या त्याच्या वर्गात गेला. त्या डाएटच्या मॅडम म्हटल्या की मी माझ्या पुऱ्या आयुष्यामध्ये याच्यामध्ये असा पहिलीचा म्हणजे पूर्ण वेळ त्याच्यामध्ये गप्पा मारण्यात त्याने गोष्ट सांगितली, त्याने हे सांगितलं. म्हणजे काहीतरी 8-10 महिन्यात त्याने ह्या शाळेमध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय असा देवेंद्र. आता मगाशी सांगितलं ही आपली ताई मला म्हणे सर माझं ॲडमिशन घ्या. तिच्या वडील म्हटलं फी लागेल 100 रुपये घ्यायचो आम्ही. म्हणे देणार नाही. म्हटलं मग एक म्हैस घेऊन ये. मग ती म्हणे म्हैस पाळली घेऊन ये. पाळली नंतर दहीवर आलं, दूधवर आलं, ताकवर. आता चालली गेली तरी तिने मला काही एक गोट दूध आणलं. मजा येते. आपला रुद्र त्याचं ॲडमिशन, त्याचा बाप मलाच घाबरायचा, गेटच्या बाहेरच राहायचा. त्याचा बाबा घेऊन आला. त्याचा बाबा जोडीदार होते माझे. घेऊन आला, रमले. काही असे मुलं रडत काही बिलकुलच थांबत नव्हते. मग त्यांना आपण ऑफिसमध्ये न्यायचो. त्यांना कोणता प्रसाद दाखवायचो? हां प्रसाद द्यायचो. चालू राहतं ही नोकझोक. कधी आले, कधी शेंडी ताणली असेल, कधी गाल ताणला असेल, कधी नाक ताणलं असेल, कधी पाठीवर धपाटा मारला असेल. बरोबर आहे ना खुशी? कधी राग बी येतो सरांचा. कधी कधी अचानक हळू मारायला जातो लाडाने, पण जोराने बसून जातो. बरोबर आहे ना? हां. पण तुमचा आणि आमचा गेल्या 7 वर्षाचा हा एक जो प्रवास आहे, हा प्रवास खरंच सुखकर होता. तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेतलं, तुम्ही जेव्हा इथे आले, मला असं वाटतं आपलं 2रं वर्ष होतं का ते पहिलीला आलं तेव्हा 2रं वर्ष होतं ना. तुम्ही आल्यानंतर आणि आताची शाळा याच्यामध्ये खूप बदल झाला. पहिले लोक असे इकडून जायचे, सरळ असे जायचे, डायरेक्ट इकडे निघायचे. हा मार्गच होता आपला, राजमार्ग होता. आता राजमार्ग आपण बंद केला. आपण झाडं लावली, वेली लावली, फुलं लावल्या. नवीन मॅडमांनी त्याच्यात अधिक भर घातला. बरोबर आहे ना? आपण बिना फुलांची झाडं लावली होती. आता नवीन 2 मॅडम आल्या, त्यांनी फुलांची झाडं लावली. पहिल्यांदा या शाळेमध्ये म्हणजे चंपा, जुई, चमेली, जाई जिवंत फुलं होती, बोलणारी फुलं होती. राग येतो कधी कधी सरांचा. आल्याबरोबर सांगता हात धुतलेला राहतो तरी सर सांगता हात धु. ग्लास धुतलेला राहिला तरी सांगता सर ग्लास धु. राग येतो की नाही?
का नाही येत? नाही येत ना. बरोबर आहे ना. कधी नळी धरायला लावतील, कधी पिशवी धरायला लावतील. पण मी पाहिलंय घरी आपण उतरलो, आपला मुलगा जेवढ्या आनंदाने आपल्या गाडीकडे येईन आणि पिशवी उचलेन, तो म्हणे माझं काम आहे. तो काम म्हणून करतो. त्याला घर दिलेलं आहे, त्याला शेती दिलेली आहे, त्याला जन्म दिला आहे, त्याला पुस्तक दिलेलं आहे, त्याला शिक्षण दिलेलं आहे, म्हणून तो बॅग धरतो. पण तुमची आमच्या पुरती श्रद्धा की नुसते मॅडम आल्या तरी पळत पळत जाणाऱ्या, बॅग घेऊन येणाऱ्या, मॅडमला फूल देणाऱ्या, काही वस्तू आणली असेल तर काही काही विद्यार्थी असे आहेत की त्याच्या घरी जे झालं असेल तो तेच हे करून सोयाबीनचे यांच्यातला एक विद्यार्थी आहे, तो 3री 4थीत असताना त्याच्या घरी नवीनच प्रकार झाला होता सोयाबीनच्या वड्या. त्या सोयाबीनच्या 2 वड्या त्याने त्या खिशात घालून आणल्या. मला चांगलं आठवतं की, आणि त्याला ती आठवण पडून गेली. शाळा सुटली, तिथपर्यंत गेला आणि घरी जाताना मग त्याला आठवण आली, अरे आपण मोठ्या सरांसाठी 2 सोयाबीनच्या वड्या आणल्या होत्या. तिथून पळत पळत आला. मी त्याला म्हटलं, कारण शाळा सुटली, जा, मी त्याला हाकलतोय, पण त्याने मला दिल्याच त्या सोयाबीनच्या वड्या. हे प्रेम असतं. हे प्रेम आमची मुलं नाही करू शकत, म्हणून आमचा जीव तुमच्यात जास्त असतो. आणि आता आजकाल काय झालंय, आता मॅडमने मगाशी गोष्ट सांगितली बघा. पूर्वी काय व्हायचं, आई गोष्ट सांगायची, आजी गोष्ट सांगायची, बाबा गोष्ट सांगायचे, मामाच्या गावाला गेल्यानंतर तिथे नाना नानी गोष्ट सांगायचे, सगळे गोष्टी शिकवायचे, गोष्टीतून संस्कार घडायचे. आता काय होतं, आजीन बाबाला सोडून देतात आपले मायबापांना, आपलं वेगळे विडार मांडतात. चालले मुलांच्या शिक्षणासाठी, मुलं शिको का नको शिको, त्याला डबा देण्यासाठी, त्याचे कुठे आई वडिलांना सोडून कुठे गेले, जळगावला. का बर? मुलांच्या शिक्षणासाठी. आणि ते थोडेसे आई वडील, ते थोडे म्हातारे झाले की ते पुन्हा इथे येतात. का बर? मुलं उडून गेले. तुम्हीच आई वडिलांना सांभाळलं नाही तर तुमचे मुलं तुम्हाला सांभाळतील का? या ज्या गोष्टी होत्या, हे जे संस्कार होते, ही शाळा शिकवते. आज आईचंही काम शाळेलाच करावं लागतं, आजीचंही काम शाळेलाच करावं लागतं, बाबाचंही काम शाळेलाच करावं लागतं. आणि विषय असा झाला की आमच्यामध्ये आम्ही जे काम केलं पाहिजे, हे जे आजीचं काम केलं पाहिजे, आईचं काम केलं पाहिजे, तुम्हाला संस्कार दिले पाहिजे, ती वेळ आता आम्हाला नाही. कारण आम्ही ऑनलाईन मध्ये गुंतलोय, आम्ही कॉम्प्युटरमध्ये गुंतलोय, आम्ही मोबाईलमध्ये गुंतलोय. आता आमची मेची सुट्टी सुद्धा पसणार नाही. कालची बरी रविवारची आखाजी होती म्हणून तो रस तरी पसला आम्हाला. तुम्ही खाल्ला की नाही? संपलं. पूर्वी आखाजीचे असे आंब्याला झाड, आपल्या निंबाला आंब्याला असे झोके खेळ. किती जणांनी झोका खेळला काल? अरे वा, बऱ्यापैकी खेळले. इकडे कोणीच खेळला नाही. हात खाली करा. बघा, मॅडमने एक गोष्ट सांगितली तुम्हाला, मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. पूर्वी ज्या गोष्टी सांगायच्या, 3 मित्र होते. एक होता एकदम हुशार, कुणाल सारखा. आलाय का कुणाल? हा, आहे का? एक कुणाल सारखा, दुसरा मीडियम रुद्र सारखा, आणि तिसरा त्याच्याहून थोडासा कमी. कोणासारखा? कृष्णासारखा. 3 मित्र जंगलात गेले. जंगलात नाही, 3 मित्रांनी ठरवलं की आता आपल्याला पार्टी करायची. काय करायची? पार्टी करायची. दोघांनी 20-20 रुपये घेतले, 60 रुपये जमले. करे 30 रुपयाचं ऐश्वर्याकडून दूध आणलं म्हशीचं, पैशावर देते ती. खूप आठवणी आहेत, खूप फोटो बी आहेत माझ्याकडे. इकडे दिशा बसली, इकडे दीप्ती बसली, दोघांच्या नाकाला सारखाच शेमुड नाही, शेमुड महिने उधार बेचा. ते आपण एक राजकीय पोस्ट बनवली थी ना, आपण सगळेजण असे बसले होते, आठवतं ना?
एकदा मी सगळे बिगर दाताचे असे दात पडलेले सगळे जमा केले आणि त्यांच्याबरोबर ते एक सेल्फी काढला होता आणि तो फेसबुकला टाकला. 450 कमेंट झाल्या होत्या त्याला. हा, आणि मला आवड आहे, जितके बायको बरोबर फोटो नाही तेवढे तुमच्या बरोबर फोटो काढतो. तिला बी राग येतो केव्हा केव्हा. तर आपले जे 3 मित्र होते ना, ते 3 मित्रांनी ठरवलं आपण बासुंदी करायची. दूध आणलं त्यांनी, साखर आणली भूषण भाऊच्या दुकानावरून, काही ते आणलं, एक घरात एक खोली घेतली आणि त्यांनी बासुंदी बनवली. प्रत्येकाने पहिले एक एक ग्लास बासुंदी ठेवली, पिली. मग आता एक ग्लास उरली. मग कुणाल हुशार त्याच्यात, कुणाला असं म्हटला येऊ भाऊ आता ही एक शेवटचा जो ग्लास उरला आहे ना, मी हुशार आहे, मीच पिन म्हणे. मग त्याच्या म्हणे रुद्र म्हणे नाही नाही तू कस काय पेशील, मी बी थोडासा हुशार आहे, मला बी थोडीशी दे. कृष्णा म्हणे नाही नाही नाही, अरे मग तुम्ही दोघं घ्याल मग मी कसा बसू. आता काही मुलं कशात हुशार असतात, काही गणितात हुशार असतात, काही मराठीत हुशार असतात, काही गप्पांमध्ये हुशार असतात, काही कामांमध्ये हुशार असतात, त्याच्याशिवाय चालत नाही. आता काहींना नळी जोडणं बरोबर जमतं, काही न चुकता बॅग उचलतात, काही न चुकता कॉक सुरू करतात, काही न चुकता पाणी मारतात, काही न चुकता रत्नाताईला मदत करतात, काही न चुकता तिथे झाडांना हे करतात, काही न चुकता बॅट उचलतात आणि आपला आपला बॉल घेतात आणि खेळायला लागतात. बरोबर आहे ना. काही मुलं न चुकता काम करतात. काहींचं ठरलंय या 4 बायजा आहेत ना, त्याच्यातल्या 2 बायजा घ्यायच्या चालू द्यायचं कचरा कुंड्या. तर कृष्णा असं म्हटला, रुद्र असं म्हटला, ते बासुंदी ते म्हणे आता आपण असं करू. कृष्णाने एक आयडिया लढवली, कुणालने, बरं का. कुणालने काय सांगितलं त्या मित्रांना, म्हणे आता आपण असं करू, 3 जण झोपून घेऊ, ज्याला चांगलं स्वप्न पडेल त्याने बासुंदी प्यायची, ती राहिलेली बासुंदी त्याने प्यायची. कुणाला असं वाटलं सर माझ्यासारखा तर हुशार कोणीच नाही, त्याच्यामुळे मी बरोबर स्वप्न सांगेन. रुद्र म्हणला याला काही बी सांगू दे. रुद्राला वाटलं मी तर बरोबर जुगाडलाय. सारा कृष्ण विचारमध्ये पडला, सारे दोन्ही गैरे भारी आहेत, येत आपला काही जमू देणार नाही, यांचा बासुंदी खायचा बेत दिसतो. झोपले 3 जण झोपले. त्याच्यातल्या 2 जणांना कुणाला बी कॉन्फिडन्स होता, मी चांगलं स्वप्न नाही पडलं तरी सांगेन, पण एकदम चांगलं स्वप्न सांगेन, माझं स्वप्न चांगलं राहील, मला बासुंदी खायला मिळेल. आणि याला काय वाटलं, रुद्राला वाटलं हा काही का सांगेना, मी त्याच्याहून चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन, मला बस. पण कृष्णाला काही झोप लागत नव्हती. तो म्हटला की साला काहीतरी हे काय. तो उठला, ते बासुंदीवरचं झाकण काढलं, घटा बासुंदी पिऊन घेतली, तसंच पातेलं ठेवून दिलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि झोपेचं सोंग केलं, झोपून झालं. उठलं, 3 उठले. कुणालने सांगितलं स्वप्न, अरे म्हणे मला तर असं स्वप्न पडलं, माझ्या स्वप्नात इंद्र आला म्हणे, इंद्र देव आला, देव. त्याने सांगितलं की ये तुझ्यासारख्या माणसाची इथं भूतलावर काय गरज आहे, चल स्वर्गात चल, तुला स्वर्गात घेऊन चालतो. आणि स्वर्गात घेऊन गेला म्हणे. मऊ बिछाना होता, त्या बिछाण्यावर मला बसवलं, समोर सगळे देव बसलेले आणि मी त्यांच्या समोर बसलेले. मला एकदम त्यांनी म्हणजे लगेच सरबत, लगेच हे ते असं दिलं की ते कुठेच भेटू शकणार नाही, या भूतलावर भेटणारच नाही म्हणे, कुठेच या भूतलावर कुठेच भेटणार नाही. देव आला म्हणे माझ्या स्वप्नात. आता सांगा म्हणे पुढचा आला याचा नंबर रुद्रचा. रुद्र म्हणे भाऊ आता साला हे देवापेक्षा खाली कोण नाही. रुद्राने सांगितलं की मला माझ्या स्वप्नात राजा आला म्हणे, राजा. आणि राजाने सांगितलं की तुझ्यासारखा एवढा चांगला मुलगा, एवढं सगळं, अरे हे सगळे बाकीचे बोगस आहेत, हे काही कामाचे नाहीत, चल. मला डायरेक्ट राजा घेऊन गेला आणि त्याच्या सिंहासनावर बसवलं आणि मी राजा झालो म्हणे. कुठे झालं, मी त्या राजाचा राजा झालो म्हणे. सांगितलं की तू आजपासून राजा. काय म्हणे मी राजा होऊन गेलो म्हणे. आता तो कुणाल म्हणला मी तर देव झालो. अहो म्हणे मी राजा झालो.
आता तू तुझं सांग म्हणे. तो म्हटला म्हणे भाऊ तुझ्या मायला माझ्या स्वप्नात राक्षस आला म्हणे. राक्षस कोण आला? राक्षस. त्याच्या हातात होता म्हणे एवढा मोठा दंडा आणि त्याने मला पहिल्याच दणक्यात उठवलं म्हणे. उठ. एकच दंडा मारला. उठ. लगेच मी उठलो म्हणे. झोपला का बरं? नाही म्हणे मा मी तिघं झोपलोय. कायचं स्वप्न बिप्न? त्याने लगेच सांगितलं म्हणे जा आणि ते बासुंदी पी. मला पाहू दे तुला बासुंदी पिता येते का नाही. त्याने सांगितलं. मी उठलो आणि ती माझी बासुंदी घट 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 पिऊन गेलो. मग ते म्हटले कारण मग तुला जर त्या याने बासुंदी प्यायला लावली मग तू आम्हाला का बरं उठवलं नाही? आम्हाला का बरं उठवलं? आम्ही कस काय उठवू म्हणे. तू तर स्वर्गात होता. तू स्वर्गात गेलेला मी का स्वर्गात येऊ का म्हणे. आणि तू तर राजा. तू तर सिंहासनावर बसलेला. ते पारेकरी मला मध्ये येऊ देत नव्हते म्हणे. मी स्वर्गात जाता येत नव्हतो. तिकडे येत जात नव्हतं. त्याच्यामुळे मी एकटीच पिऊन घेतली म्हणे. म्हणजे कोण हुशार ठरला? या गोष्टीतून किंवा आपल्याला काही ठिकाणी नुसतंच अभ्यासित ज्ञान नुसतंच ते महत्वाचं नाही. काही ठिकाणी आपल्याला व्यवहाराचं ज्ञानही महत्वाचं. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला शिकायचं राहतं. शाळेने हेच शिकवलं तुम्हाला. कधी तुम्ही इथे पडलात, झरपडलात, शाळा कधी बोलली का तुम्हाला की खरे हळूहळू चला? बरोबर आहे. रोजचा प्रवास होता. उठले, आंघोळ केली, दप्तर घेतलं, अभ्यास केला का नाही केला ते तुम्हालाच माहिती. आणि तुम्ही शाळेत आले. या शाळेने तुम्हाला घडवलं. या शाळेने तुम्हाला वाचायला शिकवलं. या शाळेने तुम्हाला लिहायला शिकवलं. या शाळेने तुम्हाला पंक्तीत कसं बसायला शिकवलं. आता हे बघा ते अजून शिकायचे बाकी पाहते तिकडे तोंड करून बसले. ते आता शिकतील. ते काय करतील? शिकतील. हळूहळू हळूहळू हळू शिकतील. शांत बसतील. आता बघा आज शेवटचा दिवस होता तुम्ही बोलायला. आता मी तुम्हाला सांगतो. मी आत्ता 5वीत हायस्कूल मराठी शाळेतून हायस्कूलमध्ये गेलो. आमच्याकडे 4थीपर्यंतच मराठी शाळा होती. 5वीला हायस्कूलमध्ये गेलो. लोकमान्य टिळकांचं भाषण करायचं होतं. सगळेजण असे बसलेले होते. जो तो उठायचा यायचा भाषण करायचा. मी 5वीत गेलो होतो आणि ते लोकमान्य टिळकांचा कार्यक्रम काहीतरी एकदम शाळा सुरू झाल्यानंतर काही एकदम पहिलाच कार्यक्रम येत होता शाळा सुरू झाल्यानंतर. मग सगळेजण भाषण करत होते. जो उठायचा तो उठायचा. मला बी थोडंसं असं वाटलं की मी बी केलं पाहिजे. मला कोणी उठवलं नाही. आम्ही सगळे 5वीत आलेले सगळे नवीन. 5वी ते 10वी शाळा होती ती. तर ते सगळे पोरं नवीन 5वीतले. त्याच्यामुळे 10वीचा झाला, 9वीचा झाला, 8वीचा झाला, 7वीचा झाला, 6वीचा झाला, 5वीचा आला. 5वीचे आम्ही सगळे नवीन शाळेत येऊन 1.5 महिना झालेला होता जास्तीत जास्त. आणि त्या 1.5 महिन्यामुळे एकही मुलगा डेअरिंग करायचा नाही. नवीनच शाळा होती. 5वीचं कोणीतरी एकाने केलं पाहिजे. मला थोडंसं हे झालं. मी काय केलं, माझ्या बाजूला 6वीची लाईन होती. त्या 6वीच्या मुलाने कागदावर लिहून आणलेलं होतं. पण त्याची काही हिंमत झाली नाही याचं. मी काय केलं, त्याचं तो होता ना तेव्हा त्याच्या हातातून तो कागद हिसकवला आणि डायरेक्ट स्टेजकडे चालला गेला. पुढे आल्यानंतर तो माझ्या मागे येऊ शकला नाही आणि डायरेक्ट वाचून भाषण केलं. आणि त्या दिवसापासून तो भाषण करायला लागलो तर भाषणच करत राहतो. जेवण कमी करतो पण भाषण जास्त करतो. आणि ते शिक्षकासाठी आवश्यक असले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या शाळेमध्ये जे काही तुम्हाला आम्ही रागवलो असेल, मारलो असेल, कधी शेंडी ताणली असेल, नाक ताणला असेल, छड्या दिल्या असतील, दंड्याने बॉम्ब काढला असेल, काम सांगितलं असेल, भांडे धुवायचं काम सांगितलं असेल, चहा करायचं काम सांगितलं असेल, जे तुम्हाला आवडलं नसेल, पण हे सगळे कामं तुम्हाला भविष्यात करायचे आहेत. हे सगळे कामं भविष्यात करायचे याची शिकवण तुम्हाला या ठिकाणी. आपण शाळा जाणतो
म्हणजे हे जरी मैदान साफ करत असतो, तसंच आपल्याला भविष्यात जी घाण साचलेली आहे, हात बांधा सगळेजण. तुम्हाला पुढे काय करायचं आहे? आता इथून गेल्यानंतर तुम्ही माध्यमिक शाळेमध्ये जाल, तुम्ही कम्पेअर कराल, माझ्या शाळेत असं होतं, त्या शाळेत असं आहे, माझ्या शाळेत असं होतं, त्या शाळेत असं होतं, आणि हळूहळू तुम्ही त्या शाळेत रुजून जाल. कोणी काढला आवाज? इकडे इकडे चंदन, तुला चंदन लावल्याशिवाय होणार नाही. हा, याला चंदन लावावं लागेल की नाही? तर तुम्ही जे त्या शाळेमध्ये रुजून जाल. पण असं असतं बघा, आजही आम्ही या ठिकाणी बसलेले जे लोक आहेत, हे मराठी शाळा, हायस्कूल, कॉलेज, विद्यापीठ, अनेक शिक्षक यांच्या आयुष्यात आले असते. परंतु जे मराठी शाळेमध्ये जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांची नावं हे सगळेजण सांगू शकतील. पण यांना जर मी विचारलं की तुम्हाला 11वी 12वीला कोण होतं, FY SYला कोण होतं, तर कोणीच सांगू शकणार नाही. आता मी पण सांगू शकतो की माझ्या पहिलीला कोणते गुरुजी होते, दुसरीला कोणते गुरुजी होते, तिसरीला कोणते होते, चौथीला कोणते होते, 5वी 6वी 7वी पर्यंत सांगू शकतो, पुढे सांगू शकत नाही. कारण का? तेव्हा ही मेमरी थोडीशी रिकामी राहते, जे बी आला तिथे फिट होतं. नंतर पुढे काय होऊन जातं? मोबाईलचा अभ्यास, नातेवाईकांचा अभ्यास, घरचा अभ्यास, याचा अभ्यास, त्याचा अभ्यास, ही मेमरी जास्त हँग होऊन जाते. जसं मोबाईलमध्ये जास्त फोटो झाले की हँग होतो की नाही, तसा हा बी आपला मोबाईल आहे, तो बी हँग होऊन जातो. आता तुम्ही आमच्या लक्षात राहणार नाहीत. काही काही तेव्हा जेव्हा एकदम मोठे व्हाल, कोणी डॉक्टर बनेल, कोणी वकील बनेल, कोणी इंजिनियर बनेल, कोणी शिक्षक बनेल, कोणी वैमानिक बनेल, कोणी एअर होस्टेस बनेल, कोणी रेल्वेचा लाईनमन बनेल, कोणी गार्ड बनेल, बनाल की नाही, कोणी TC बनेल तिकीट तपासायला. आमचंच तिकीट तपास जा. हा, बोलता ना होमवर्क तपासे म्हणे आमचं, हा तिकीट. हा, पुढे नको बसू, मागे बसवायचा म्हणा मला, बरोबर आहे ना ऐश्वर्या? TC जर झाली तर उठ इथून, जा जनरलच्या डब्यात. हा, आता हे तुम्हाला पुढे शिकायचं आहे आणि तुम्ही सगळेजण मोठे व्हावेत. तुमच्या आईवडिलांचं नाव काढावं, शाळेचं नाव काढावं, आणि परमेश्वर तुम्हाला त्याच्यात साथ देईल, या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. वाले मॅडमने हा उपक्रम राबवला, तुम्ही सगळ्यांनी याला साथ दिली. नंतर शुभम सरांनी काहीतरी आणलं बी वाटतं. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता प्रत्येकाने यायचं. या निरोपाच्या प्रसंगी तुम्हाला एक पेन आणि एक वही देतो. आता तुम्ही आज जरी भाषण नाही केलं तर तुम्हाला जेव्हा जेव्हा शाळेचं काही काही आठवेल तुम्ही ते याच्यात लिहायचं. जिथपर्यंत म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही घडेल, जे घडलं ते, बाजारात तुम्ही एखाद्या गावाला गेल्या, मावशीच्या लग्नाला गेल्या, काकाच्या लग्नाला गेल्या, आता भावाच्या लग्नाला जाणार, त्या लग्नामध्ये एखादं आठवलं तुम्हाला ते पण लिहायचं. जे काही आवडेल ते लिहायचं. खेळायला गेले तिथं तुम्ही आज 10च्या ऐवजी 20 रन केले, 2 विकेटी काढल्या, ते पण लिहायचं. ती तारीख टाकायची की या दिवशी मी असं क्रिकेट खेळताना 2 विकेट काढल्या, बरोबर आहे. आणि एखाद दिवशी बुवा माझ्या मित्राबरोबर देवेंद्र बरोबर माझी मारामारी झाली, पण करायला नको पाहिजे होती, चूक झाली बुवा माझी, मी उद्या जाऊन त्याची माफी मागेल, उद्या जाऊन त्याच्या गळ्यात हात घालेल, ते पण त्याच्यात लिहायचं. जो प्रसंग तुम्हाला असा आठवेल की हा काहीतरी ज्याच्यावर आपण विचार करतो, असं लिहायचं. चला या सगळेजण एक एक. पहिले शिक्षकांची नावं लिहा.
जा रे तेव्हा ते वया खाली ठेव भावेश चल जातीत लवकर हो हा मोठ्या मुली खाली जा खाली जा ते दिसला पाहिजे ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी एकदम येत आहे सगळे जा. ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्या सर्वांच्या आणि उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवल्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानते. जाता जाता एकच सांगते, शाळेच्या या आठवणी नेहमी सोबत राहू द्या आणि असेच पुढे यशाचे शिखर गाठू द्या. धन्यवाद. आपण तिथे उभं राहू फोटो तिथे घ्यायचा हे रे फोटो